आज आपण प्रकरण 3 बहुपदी या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत, याबद्दल माहिती घेणार आहोत। तर ते बहुपदी कशाला म्हणायचं? ज्याचा घातांक ऋण नसायला पाहिजे, अपूर्णांक नसायला पाहिजे आणि कर्णिस्थ संख्या ही ऋण नसावी, मग बाकीच्या बाबतीमध्ये बहुपदी होते। मग उदाहरणार्थ आपण घ्यायचं असेल तर 3x² प्लस 4x अधिक 2 ही एक बहुपदी आहे। याच्यामध्ये घातांक हा ऋण नाही, त्यानंतर घात हा अपूर्णांक नाही आणि त्याची जर एखादी वास्तव संख्या असायला पाहिजे। कर्णिस्थ संख्या ही ऋण नसावी म्हणजे वास्तव संख्या असायला पाहिजे। हे एक उदाहरण झालं, म्हणजे ही करणी झालेली आहे। उदाहरण नंबर 2, मी y/2/3 प्लस 5 मी या ठिकाणी y/2/3 घात घेतलेला आहे आणि प्लस 5 घेतलेला आहे। मी सांगितलं होतं की एखाद्या बहुपदीचा घातांक ऋण अपूर्णांक नसायला पाहिजे। हा अपूर्णांक घात आलेला आहे म्हणून ही बहुपदी होऊ शकत नाही, कारण घात हा अपूर्णांक आहे। उदाहरणार्थ नंबर 3, 2/3 x⁵ या ठिकाणी बहुपदीचा सहगुणक अपूर्णांक असला तरी चालेल, पण घात हा अपूर्णांक नसायला पाहिजे। नंबर 4, 2x³ अधिक 5⁻m याचा अर्थ असा झाला की m हे पद छदस्थानी आलेलं आहे, म्हणजेच याची जर मांडणी करायची असेल तर 2x³ अधिक 5m⁻1 येतो। छदस्थानी असेल तर त्याचा मायनस घात येतो, म्हणजे ही सुद्धा बहुपदी होणार नाही अशा स्वरूपातील, आणि ही सुद्धा बहुपदी होणार नाही। परत एकदा सांगतो, घातांक हा ऋण नसायला पाहिजे, अपूर्णांक नसायला पाहिजे आणि कर्णिस्थ संख्या ही ऋण नसावी। उदाहरणार्थ मी या ठिकाणी घेतो 2m प्लस कर्णिस्थ -5 ही वास्तव संख्या नाही आहे, त्यामुळं ही सुद्धा करणी होऊ शकत नाही। म्हणजे घातांक ऋण, अपूर्णांक घातांक नसायला पाहिजे आणि कर्णिस्थ जर संख्या ऋण असेल तर ती बहुपदी होऊ शकत नाही, लक्षात आलेलं असेल। आता आपण बहुपदीचे प्रकार पाहू। एकपदी म्हणजे ज्याच्यामध्ये एकच पद आहे त्याला एकपदी असं म्हणतो। उदाहरणार्थ 3x हे एकच पद झालं, त्यानंतर 4m⁴ असेल, दुसरा घात असेल, तिसरा घात असेल, ते एकच पद आहे। 7 ही एकच संख्या आहे, म्हणजे ज्यामध्ये एकच पद असतं, ही पदावरून वर्गीकरण केलेलं आहे, प्रकार पाडलेले आहेत। ज्या बहुपदीमध्ये एकच पद असतं त्याला एकपदी म्हणतात। आता दुसरं द्विपदी, तुम्हाला याचा अर्थ कळाला असेल। ज्या बहुपदीमध्ये 2 पद असतात, द्वि म्हणजे 2 पद, त्याला आपण द्विपदी म्हणतो। उदाहरण म्हणून घेऊया 2m अधिक 4 जे असेल ते असेल, हे 2 पद आहेत। दुसरं उदाहरण घेऊ आपण 5m⁻³ वजा 7। बघा इथं 2 पद आलेले आहेत। एवढंच का, आपण आणखीन एक उदाहरण घेऊ वजा 7m² अधिक 9m जे काय असेल ते असेल, पण त्याच्यामध्ये किती पद असायला पाहिजेत? तर 2 पद असायला पाहिजेत। ते जर 2 पद असतील तरच त्याला द्विपदी म्हणता येईल, जर एक पद असेल तर त्याला एकपदी म्हणता येईल। आता त्यानंतर त्रिपदीमध्ये ज्यामध्ये 3 पद असतात, पहा एकपदी म्हणजे एक पद, द्विपदी म्हणजे 2 पद, त्रिपदी म्हणजे 3 पद। मग उदाहरण घेऊ आपण y⁴ वजा 3y अधिक 7। बघा या ठिकाणी किती आलेले आहेत पद, प्लस असो मायनस असो, पण किती पद आलेले आहेत?
तर 3 पद आलेत म्हणून याला त्रिपदी म्हणायचं. उदाहरण म्हणून मी आणखीन एक घेतो. m चा तिसरा घात वजा 4m प्लस 9 कोणतंही असो. किती पद झाले याच्यामध्ये? 3 पद झाले म्हणून याला त्रिपदी म्हणायचं. तर तुम्ही काय करायचं, बहुपदी असणाऱ्या या बाबींना वगळून तुम्ही एक 5 उदाहरण तुम्ही बहुपदीचे लिहा, म्हणजे तुम्हाला नंतर चलून अडचण येणार नाही. खूप महत्त्वाचा कन्सेप्ट आहे या प्रकरणासाठी. त्यानंतर बहुपदीचे प्रकारांमध्ये तुम्ही एकपदीचे 5 उदाहरण तुम्ही स्वतःहून लिहा, हे तुम्हाला सरावासाठी देत आहे. त्याचप्रमाणे द्विपदीचे सुद्धा तुम्ही 5 उदाहरणं तुम्ही स्वतःसाठी सरावासाठी लिहा. त्यानंतर त्रिपदीचे सुद्धा कोणतेही लिहा. फक्त एक लक्षात आलं पाहिजे की बहुपदीचे प्रकार लिहित असताना सुद्धा त्याचा घात अपूर्णांक नसायला पाहिजे. त्याचा चलाचा घात हा अपूर्णांक नसायला पाहिजे, ऋण नसायला पाहिजे आणि वास्तव संख्या असायला पाहिजे. म्हणजे अवास्तव संख्या असेल तर ती बहुपदी होऊ शकत नाही. हे तुम्हाला सरावासाठी दिलेलं आहे. द्विपदीचे 5 उदाहरणं आणि त्रिपदीचे 5 उदाहरणं लिहा. त्यानंतर बहुपदींची कोटी. बहुपदींची कोटी कशाला म्हणतात? उदाहरण म्हणून घेऊ आपण. एक बहुपदी घेतली 5m चा 7वा घात अधिक 3. हे एक उदाहरण घेतलं. या बहुपदीमध्ये द्विपदी जरी असेल तर तिचा घात सगळ्यात जो मोठा घात आहे तो बहुपदीचा कोटी झाली असं म्हणायचं. म्हणून याची कोटी झाली किती? 7. ही कोटी झाली. आणखीन एक उदाहरण घेऊ आपण. 3m चा 10वा घात वजा 7m अधिक 5m चा 2रा घात किंवा 5m चा 12वा घात. तर तुम्हाला जर विचारलं या बहुपदीची कोटी किती, तर सर्वात मोठा घात कोणता आहे पहा. इथं 10 आहे, इथं 12 आहे. तर 10 मोठे की 12 मोठे? तर 12 मोठे. म्हणून या बहुपदीची कोटी ही 12 झाली. त्यानंतर आता या ठिकाणी बहुपदीचे प्रकार हे पदावरून होते, या ठिकाणी बहुपदीचे प्रकार हे कोटीवरून घेत आहोत. तर नंबर 1 रेषीय बहुपदी. ज्या बहुपदीची कोटी ही 1 असायला पाहिजे. किती असायला पाहिजे? 1 असायला पाहिजे. आणि जर 1 असेल तर त्या बहुपदीला आपण रेषीय बहुपदी म्हणायचं. उदाहरण म्हणून घेतो मी 3m अधिक 4. कोणतीही असो. दुसरं उदाहरण घेऊ. या ठिकाणी कोटी काहीच नाही म्हणजे 1 असते. त्यानंतर 10x चा पहिला घात किंवा 10x अधिक किंवा -7 कोणत्याही संख्या घ्या, पण त्याची कोटी किती असायला पाहिजे? 1 असायला पाहिजे. तरच त्याला आपण रेषीय बहुपदी म्हणतो. याचं सामान्य स्वरूप आहे ax + b. हे सामान्य स्वरूप लक्षात ठेवा. या स्वरूपामध्ये जर बहुपदी असेल म्हणजेच कोटी 1 असेल तर त्याला रेषीय बहुपदी असे म्हणतात. त्यानंतर वर्ग बहुपदी. आता रेषीय बहुपदी म्हणजे कोटी 1 असायला पाहिजे. वर्ग बहुपदी म्हणजे वर्ग म्हणजे 2. ज्या बहुपदीची कोटी ही 2 आहे त्याला आपण वर्ग बहुपदी असे म्हणतो. उदाहरण म्हणून घेऊ आपण 10x चा वर्ग अधिक 5x वजा 7. या ठिकाणी किती आहे कोटी पहा. तर या ठिकाणी सर्वात मोठा घात हा 2 आहे म्हणून ही वर्ग बहुपदी झाली. तुम्ही आणखीन दुसरं घेऊ आपण. कोणतंही लिहा आणि कसंही लिहा, पण त्याची कोटी ही किती असायला पाहिजे? 2 असायला पाहिजे. उदाहरण म्हणून घेऊ आपण आणखीन एक 5m अधिक 7m चा 2रा घात. किती आली कोटी बघा. द्विपदी असू द्या पण कोटी किती आहे? 2. म्हणजे ज्या बहुपदीची कोटी 2 आहे त्याला आपण वर्ग बहुपदी असं म्हणतो. त्यानंतर घन म्हणजे 3. वर्ग म्हणजे 2, घन म्हणजे 3. ज्या बहुपदीची कोटी ही 3 आहे त्या बहुपदीला आपण घन बहुपदी असे म्हणतो. उदाहरणार्थ 5m चा 3रा घात अधिक 7m अधिक
9m चा दुसरा घात अधिक 4 उदाहरण म्हणून घेतलेलं आहे. कितीही पद असू द्या पण त्याच्यामध्ये कोटीही 3 असायला पाहिजे. जर 3 असेल तरच ती घन बहुपदी, नाहीतर होणार नाही. आता इथं कोटी 2ही आहे 3ही आहे, पण याची कोटी काय होईल? जी सगळ्यात जास्त घात असते ती त्याची कोटी असते, म्हणून याची कोटी ही 3 झाली. आणखीन एक उदाहरण घेऊ आपण. 100y दुसरा घात मायनस 50y प्लस 50y तिसरा घात. पहा तुम्ही कितीही असो 5y तिसरा घात. या ठिकाणी कोटी 2 आहे, या ठिकाणी 3 आहे. पद किती आहेत त्याला महत्त्व नाही, त्याची कोटी किती आहे त्याला महत्त्व आहे. या ठिकाणी कोटीसुद्धा 3 आहे, या सुद्धा ठिकाणी 3 कोटी आहे. 2 मोठे की 3, तर 3 ही संख्या घात मोठा आहे, म्हणून याला घन बहुपदी म्हणतो. वर्ग बहुपदीचं सामान्य स्वरूप काय आहे? ax वर्ग अधिक bx प्लस c. हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. घन बहुपदीचं काय आहे? तर ax तिसरा घात अधिक bx अधिक cx अधिक d. हे सामान्य स्वरूप आहे. पहा रेषीय बहुपदीचं ax अधिक प्लस b, वर्ग बहुपदीचं ax स्क्वेअर प्लस bx प्लस c आणि घन बहुपदीचं ax क्यूब प्लस bx स्क्वेअर प्लस cx प्लस d हे यांचे सामान्य स्वरूप आहे. आता तुम्हाला सरावासाठी बहुपदीची कोटी लिहा म्हणून तुम्ही एक 5 उदाहरणे मनाने करा, तुम्हाला येईल करता. एकदम सोपं आहे. कितीही घ्यायचं, सगळ्यात मोठा घात घ्यायचा आणि जो सगळ्यात मोठा घात आहे त्याची कोटी म्हणून त्याच्यासमोर लिहायचं. बहुपदींचे प्रकार कोटीवरून आहेत, तर रेषीय बहुपदीचे तुम्ही 3 उदाहरणं लिहा, तुम्हाला येईल लिहिता. त्यानंतर वर्ग बहुपदीचे सुद्धा सरावासाठी तुम्ही 3 उदाहरणं लिहा, तुम्हाला सोपं जाईल. त्यानंतर घन बहुपदीचे सुद्धा 3 उदाहरणे लिहा. तुमच्या लक्षात आलं सर्वांना? पहा नंबर 1 आज आपण सुरुवातीला काय पाहिलं? बहुपदी, ज्या बहुपदीचा घात ऋण अपूर्णांक नसायला पाहिजे आणि वास्तव संख्या असायला पाहिजे ती बहुपदी होते. नंबर 2 बहुपदीचे प्रकार पदावरून एकपदी, द्विपदी, त्रिपदी. त्यानंतर बहुपदीची कोटी, सर्वात मोठा घात ही त्याची कोटी असते. बहुपदीचे प्रकार कोटीवरून रेषीय बहुपदी, वर्ग बहुपदी आणि घन बहुपदी. तुम्ही सरावासाठी दिलेले उदाहरण सोडवा, यानंतरचा कन्सेप्ट आपण घेऊया. सराव संच 3.1 आपण घेऊया. त्यामधील प्रश्न पहिला आहे की खाली जे उदाहरण दिलेले आहेत ते बहुपदी आहेत की नाही ते तुम्हाला लिहायचं आहे आणि असतील तर लिहायचे, नसतील तर का नाहीत हे तुम्हाला स्पष्टीकरण लिहायचं आहे. तर पाहू आपण, मी तुम्हाला याच्याबद्दल आधी माहिती सांगितलेली आहे. तर काय मी सांगितलं तुम्हाला की एक तर घातांक हा अपूर्णांक नसायला पाहिजे, बरोबर आहे. त्यानंतर ऋण नसायला पाहिजे आणि करनिष्ठ संख्या नसायला पाहिजे. या 3 आपण बाबी लक्षात घ्यायच्या. घातांक हा अपूर्णांक नसायला पाहिजे, ऋण नसायला पाहिजे आणि करनिष्ठ नसायला पाहिजे. तर आपण त्यामधील प्रश्न पहिला घेऊ आपण. y प्लस 1 छदस्थानी y ही बहुपदी होईल का? विचार करा, बहुपदी होणार नाही, कारण छदस्थानी y आहे, म्हणजेच याचं y प्लस yचा -1 घात येईल, कारण प्लस आहे ते मायनस, म्हणजेच आपले चल हे छदस्थानी आहे, म्हणून ही बहुपदी होणार नाही असं आपल्याला लिहावं लागेल, म्हणून ही बहुपदी नाही. नंबर 2 मी या ठिकाणी तुम्हाला दिलंय की घातांक हा अपूर्णांक, ऋण आणि करनिष्ठ नसायला पाहिजे एखादी संख्या. मग 2 वजा 5 करनिष्ठ 3 म्हणजे चल हे करनिष्ठ आलं की नाही पहा, म्हणजे ही सुद्धा बहुपदी होणार नाही. म्हणून चल हे करनिष्ठ आहे, म्हणून ही वास्तव संख्या नाही, म्हणून ही बहुपदी होणार नाही. हे झालं त्याचं स्पष्टीकरण. त्यानंतर नंबर 3 x वर्ग अधिक 7x अधिक 9. या ठिकाणी घातांक हा अपूर्णांक आहे का? नाही. घातांक हा ऋण आहे का? नाही. एखादी
चल किंवा वास्तव संख्या ही ऋण कर्निस्थ आहे का बघा. म्हणजे जी आपल्याला कर्निस्थ संख्या आहे ती ऋण नसायला पाहिजे किंवा चल हे कर्निस्थ नसायला पाहिजे. या चारही बाबी आपल्याकडं आहेत, म्हणजे त्या झालेल्या नाही आहेत, म्हणून ही करणी आहे. बरोबर आहे. त्यानंतर पहा 2m वजा दुसरा घात प्लस 7m - 5. तर या ठिकाणी सुद्धा घात हा मायनस आहे म्हणजे ऋण आहे, म्हणून ही बहुपदी होणार नाही. आपल्याला स्पष्टीकरण लिहायचं आहे. काय लिहायचं आहे तर दिलेल्या बहुपदीमध्ये घातांक हा ऋण आहे, म्हणून दिलेली बहुपदी ही बहुपदी नाही. 0 ही एक संख्या आहे, ही वास्तव संख्या आहे, म्हणून ही बहुपदी आहे. ही एक राशी आहे आपल्याला दिलेली, म्हणून ही बहुपदी आहे. हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. तर आता तुम्हाला याच उदाहरणं मी तुम्हाला सरावासाठी देणार आहे. पहिल्या उदाहरणाला y अधिक 1 छेदनस्थानी y आहे, तर मी y प्लस yचा दुसरा घात ही बहुपदी होईल का हे तुम्हाला सरावासाठी झालं. त्यानंतर 2 वजा 5x आणि 5 छेदस्थानी 2 वजा 5 छेदस्थानी 2x ही बहुपदी आहे का ते लिहायचं. हे सरावासाठी झालं. त्यानंतर x वजा दुसरा घात अधिक 7x अधिक 9 ही बहुपदी आहे का हे सरावासाठी झालं. त्यानंतर 2m दुसरा घात प्लस 7m वजा तिसरा घात -5 बरोबर ही बहुपदी आहे का नाही हे सरावासाठी उदाहरण झालं. त्यानंतर 5वं उदाहरण 10 ही संख्या बहुपदी आहे का हे तुम्हाला सर्व सरावासाठी उदाहरणं दिलेली आहेत, ते तुम्ही सोडवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 खाली दिलेल्या राशीमध्ये m तिसरा घात म्हणजे खाली दिलेल्या बहुपदीमध्ये m तिसरा घात या बहुपदीचा जे पद आहे त्याचा सहगुणक लिहायचा आहे. मी तुम्हाला एक सांगितलं की ज्यावेळेस एखादं नुसतं चल असतं त्यावेळेस त्याचा कोणताच सहगुणक नसतो, त्यावेळेस 1 हा सहगुणक त्याचा असतो. सहगुणक म्हणजे काय, त्या संख्येच्या आधीची संख्या त्याला म्हणायचं. आधीची संख्या म्हणजे प्लस मायनस म्हणताल तुम्ही. आता mच्या आधी संख्या -3 छेदस्थानी 2, पण यामध्ये प्लसचं चिन्ह आहे, मग याच्या आधी गुणाकाराचं चिन्ह असायला पाहिजे दोघांमध्ये, तर ते त्याचं सहगुणक होतंय. प्लस मायनस असून चालत नाही. मग या ठिकाणी काही नाही म्हणजे किती आहे तर 1, म्हणून mच्या तिसरा घाताचा सहगुणक हा आपला 1 झाला. त्यानंतर -3/2 प्लस m मायनस कर्निस्थ 3 mचा तिसरा घात ही बहुपदी आहे, कारण सहगुणक हा कर्निस्थ आहे, मात्र ते चल हे कर्निस्थ नाही. मग mच्या तिसरा घाताचा सहगुणक हे मायनस कर्निस्थ 3 हा झाला त्याचा सहगुणक. मायनस असेल तर मायनस चिन्ह द्यावं लागतं, प्लस असेल तर देण्याची गरज नाही. त्यानंतर -2/3 mचा तिसरा घात -5m वर्ग प्लस 7m वजा 1. या ठिकाणी तिसरा घात कोणत्या ठिकाणी दिसतोय पहा तुम्हाला. जर तुम्ही निरीक्षण केलं तर या ठिकाणी सुरुवातीलाच mचा तिसरा घात आहे, त्याच्या सहगुणक किती आहे तर mच्या तिसऱ्या घाताचा सहगुणक वजा 2/3 आहे. हे तुमच्या लक्षात आलं. तर प्रश्न दुसऱ्यामध्ये 3च प्रश्न आहेत, एकदम छोटे छोटे प्रश्न आहेत आणि खूप सोपे आहेत. त्यानंतर प्रश्न तिसरा, x हे चल वापरून एक बहुपदी लिहायची. प्रत्येकाची एक एक बहुपदी लिहायची आहे. हा प्रश्न मुक्तोत्तरी आहे. याचं उत्तर असंच असावं असं नाही. आपल्याला सांगितलेलं आहे फक्त x हे चल वापरायचं आहे, y m n असे चल वापरायचे नाहीत. तर कोटी 7 असलेली एक बहुपदी आपल्याला लिहायची आहे. तर 5 अधिक x चा 7 एक पदी लिहायची आहे, म्हणजे x चा 7वा घात हे एकच येईल पद आपलं, कारण एक पदी लिहायची आहे. त्यानंतर दुसरं कोटी 35 असलेली एक द्विपदी. पण चल x वापरायचं आपल्याला. x चे 35 घात -7 -7x असं काही लिहा, किंवा +7x लिहा, किंवा -8x -25x
प्लस 25x काही लिहा, पण याची कोटी किती असली पाहिजे 35 आणि किती पदी असली पाहिजे द्विपदी असायला पाहिजे, म्हणजे दोनच पद आणि कोटी 35 हे तुमच्या लक्षात आलेलं आहे। त्यानंतर कोटी 8 असलेली त्रिपदी, तर मी या ठिकाणी लिहितो x 5x अधिक 9 अधिक 15 x चा 8वा घात। बघा हा मुक्तोत्तरी प्रश्न आहे, तुम्ही कसाही लिहा। 8 काय आहे, त्याची कोटी 8 असायला पाहिजे, म्हणजे सर्वात मोठा घात किती पाहिजे 8 आणि किती पदी पाहिजे त्रिपदी पाहिजे। तुम्ही या ठिकाणी म्हणाला 7 लिहिले तर चालतंय, 5ही लिहा तुम्ही, 4ही लिहा, कितीही कोटी लिहा, पण त्याची कोटी किती 8 पेक्षा लहान इकडच्या संख्या असायला पाहिजेत। म्हणजे इथं जरी लिहिलं 8 तर मग पुढच्या त्यांचा घात हा लहान घ्यायचा, म्हणजे कोटी 8 आणि 3च पद असायला पाहिजेत। तर हे झालं तुमचं उत्तर। तर तुम्हाला आता मी सरावासाठी देत आहे, तर तुम्हाला निश्चित याची उत्तरं लिहिता येतील। तर याच्यासाठी सरावासाठी देत आहे मी 15m चा तिसरा घात, याच प्रश्न तोच m चा तिसरा घाताचे सहगुणक लिहा, तर तुम्हाला लिहिता आले पाहिजेत, हे सरावासाठी देत आहे। त्यानंतर तर 2 वजा 3/2 प्लस m मायनस 10m चा क्यूब, तर आपल्याला इथं m च्या तिसरा घाताचा सहगुणक लिहायचा आहे। त्यानंतर मी दुसरे लिहित आहे, तर 5 शतस्थानी 7m चा तिसरा घात वजा 5m चा वजा 15m चा दुसरा घात प्लस 7m मायनस 1, तर m च्या तिसरा घाताचा आपल्याला सहगुणक लिहायचा आहे। त्यानंतर y हे चल वापरून खालील बहुपदी लिहायचे आहे, एक पदी लिहायचे आहे। तर y हे चल वापरायचं आहे, x च्या ठिकाणी y वापरायचे, तर कोटी 9 असलेली एक बहुपदी तुम्ही कोटी 9 असलेली एक पदी तुम्हाला लिहायची आहे। 7 कोटी असलेली आपण एक पदी लिहिली होती। त्यानंतर कोटी 20 असलेली आणि y चल वापरून आपल्याला एक द्विपदी लिहायची आहे। त्यानंतर कोटी 18 असलेली एक त्रिपदी y हे चल वापरून लिहायचे। तर हे तुम्हाला प्रश्न पहिला, प्रश्न दुसरा आणि प्रश्न तिसरा आपला या ठिकाणी संपलेला आहे। तर सरावासाठी दिलेली उदाहरणे सोडवा। सराव संच 3.1 मधील प्रश्न 4 आहे, खाली दिलेल्या बहुपदींची कोटी लिहा। तुम्हाला कोटी लिहायची, एकदम सोपा प्रश्न आहे। तर कोटी म्हणजे काय की जी सर्वात जास्त घात आहे त्या बहुपदी, म्हणजे जो सर्वात मोठा घात आहे त्याला म्हणायचं त्या बहुपदीची कोटी, आणि ज्या वेळेस घातच नसेल त्यावेळेस आपण 0 आहे असं लिहायचं। उदाहरण म्हणून इथं घेऊया आपण नंबर 1 कर्निस्थ 5, तर याची कोटी नाही आहे, चल आहे का इथं नाही, त्याला कोटी आहे का 1 2 4 अशी संख्या घात आहे का नाही। मग ज्यावेळेस असा घात नसेल त्यावेळेस त्याची कोटी ही आपण 0 आहे असं लिहायचं, म्हणून कर्निस्थ 5 ची कोटी ही 0 झाली। आता या ठिकाणी x चा 0वा घात आहे, म्हणजे याची सुद्धा कोटी आपली 0च होणार। आता या नंबर 3 मध्ये x चा दुसरा घात आहे, म्हणजे याची कोटी किती होईल बरं 2 होईल, म्हणजे याचा कोटी 2 झाली। त्यानंतर नंबर 4 कर्निस्थ 2m चा 10वा घात मायनस 7, तर या ठिकाणी सर्वात मोठा घात किती आहे, इथं एकच घात आहे तो 10वा आणि एकच आहे, म्हणजे याची कोटी 10 झाली। त्यानंतर 2p चा ज्यावेळेस काहीच घात नसतो त्यावेळेस आपण 1 घ्यायचा असतो, मायनस कर्निस्थ 7, म्हणजेच याची कोटी ही आपली 1 झालेली आहे। त्यानंतर प्रश्न 6 7y मायनस y चा तिसरा घात प्लस y चा 5वा घात, या ठिकाणी 3 कोटी आहेत। पहा y चा पहिला घात, y चा तिसरा घात आणि y चा 5वा घात, यामध्ये सर्वात मोठी कोटी सगळ्यात मोठा घात कोणता तर 5 आहे, म्हणजेच याची कोटी ही 5 झाली, बरोबर आहे। त्यानंतर प्रश्न 7 xyz प्लस xy मायनस z, आता हे गणित थोडंसं वेगळं आहे। काय आहे तर इथं x चा पहिला घात आहे, मी तुम्हाला आधी सांगितलं होतं काय नाही म्हणजे 1 असतं। या ठिकाणी y चा पहिला घात आहे, या ठिकाणी y चा पहिला घात आहे। मग असं एकापेक्षा जास्त जर चल आले तर त्यांच्या घातांची बेरीज करायची। आता या ठिकाणी बेरीज ही 3 आलेली आहे, 1 अधिक 1 अधिक 1 बरोबर
3. त्यानंतर इथं x आणि y आहे, यांचीसुद्धा आपण घातांची बेरीज करू. 1 + 1 बरोबर किती आलं? 2 आलेलं आहे. आणि या ठिकाणी झेडची कोटी 1 आहे. तर सर्वात जास्त बेरीज कोणत्या पदांची आलेली आहे? तर इथं त्यांच्या घातांची बेरीज ही 3 आलेली आहे, म्हणून याची कोटी ही आपण 3 आहे असं लिहू शकता. 2 आहे असं नाही लिहिता येणार, कारण 3 हा घात 3 ही बेरीज त्यांच्या घातांची जास्त आहे, म्हणून 2 ही लिहिता येणार नाही. प्रश्न 8वा, 7व्या प्रमाणेच प्रश्न 8वा आहे पहा. तर यमचा 3रा घात, यनचा 7वा घात, वेगवेगळे चल आलेले आहेत. मग त्याची कोटी ठरवायची असेल तर बेरीज करा. 3 + 7 म्हणजे 10 आलेले आहे. त्यानंतर 5 आणि 1 6, इथं 1 आणि 1 2. मग सर्वात जास्त बेरीज कोणाची आलेली आहे? तर 10ची आलेली आहे, म्हणून या बहुपदीचा कोटी हा 10 आहे असं तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. तर तुम्हाला मी काही सरावासाठी उदाहरण देतो, तुम्ही ते करा, तुम्हाला लक्षात येतील. मी या ठिकाणी देतो. कर्निस्थ 10m चा 2रा घात, हे सरावासाठी घ्या. त्यानंतर xचा 5वा घात, त्यानंतर xचा 21वा घात. सोपं आहे ना? हां, तर कर्निस्थ 2m चा 20वा घात वजा 7, 2p चा 11वा घात मायनस कर्निस्थ 7, हे सरावासाठी तुम्हाला देत आहे. yचा 7y चा 10वा घात मायनस y चा 3रा घात प्लस y चा 5वा घात, हे सरावासाठी उदाहरण आहे. याची कोटी लिहायची. त्यानंतर 2 3 4, xचा 2रा घात, y चा 3रा घात, झेडचा 4था घात, xचा 1ला घात, y चा 1ला घात मायनस झेडचा 1ला घात, तर त्याची कोटी लिहायची. त्यानंतर mचा 13वा घात, nचा 7वा घात मायनस 3m चा 15वा घात, nचा 10वा घात प्लस mn, तर यांची तुम्हाला कोटी लिहायची आहे. हे कोटी लिहिण्यासाठी तुम्हाला सरावासाठी उदाहरणं दिलेली आहेत. एकदम सोपं आहे, तुम्हाला लिहिता येतं. आता आपण प्रश्न 5वा पाहूया. प्रश्न 5वा काय आहे? तर खाली दिलेल्या बहुपदी तुम्हाला कोणती बहुपदी रेषीय बहुपदी, कोणती बहुपदी वर्ग बहुपदी आणि कोणती बहुपदी घन बहुपदी आहे असं वर्गीकरण करायचं आहे. म्हणजेच तुम्हाला 3 प्रकारचं वर्गीकरण करायचं आहे. आपण या ठिकाणी त्याच्या खालीच त्याचं उत्तर लिहूया. तर रेषीय बहुपदी कशाला म्हणायचं आधी माहिती आहे तुम्हाला. ज्या बहुपदीची कोटी ही 1 आहे त्याला रेषीय बहुपदी म्हणायचं. तुमच्या लक्षात येईल इथं, ज्या बहुपदीची कोटी ही 2 आहे त्याला वर्ग बहुपदी म्हणायचं, आणि ज्या बहुपदीची कोटी ही 3 आहे त्याला घन बहुपदी म्हणायचं. आता नंबर 1, 2x चा 2रा घात अधिक 3x अधिक 1, याची कोटी किती झाली? तर 2 झाली, कारण सगळ्यात मोठा घात हा 2 आहे, म्हणून याला काय म्हणायचं? वर्ग बहुपदी. काय म्हणायचं? वर्ग बहुपदी. त्यानंतर 5p घात काय नाही म्हणजे 1 असतो, म्हणजे याला काय म्हणायचं? रेषीय बहुपदी. काय म्हणायचं? रेषीय बहुपदी. त्यानंतर नंबर 3, कर्निस्थ 2y मायनस 1 छेदस्थानी 2, या ठिकाणी चल कोणता आहे? y आहे. त्याचा घात किती आहे? 1 आहे. मग काय म्हणता येईल तुम्हाला याला? रेषीय बहुपदी. बरोबर आहे. त्यानंतर mचा 3रा घात अधिक 7m चा वर्ग अधिक 5 छेदस्थानी 2m मायनस कर्निस्थ 7, तर ही कोणती बहुपदी आहे? तर सर्वात मोठा घात कोणता आहे ते चेक करा बरं. इथं 3 घात आहे, तर 2 आहे, आणि या ठिकाणी mचा काही नाही म्हणजे 1 आहे, तर सर्वात मोठा घात हा 3 आहे, म्हणजे त्याची कोटी 3 आहे, म्हणून याला आपण म्हणायचं घन बहुपदी. सर्वांच्या लक्षात आलेलं आहे. त्यानंतर एचा 2रा घात, काय म्हणता येईल याला? 2रा घात म्हणजे काय? वर्ग बहुपदी. त्यानंतर नंबर 6, 3r चा 3रा घात, 3रा घात आहे म्हणजेच त्याची कोटी 3 झाली, म्हणून याला घन बहुपदी म्हणायचं. हे तुमच्या सर्वांच्या लक्षात आलेलं आहे. त्यानंतर प्रश्न 6वा, खालील बहुपदी प्रमाणरूप पद्धतीत लिहा. प्रमाणरूप पद्धत म्हणजे काय? तर सगळ्यात मोठा घात असलेली बहुपदी आधी लिहायची, घाताच्या उतरत्या क्रमाने किंवा घाताच्या चढत्या क्रमाने लिहिणे याला त्या बहुपदीचे प्रमाण रूपात लिहिणे असं म्हणतात. तर आपण हे लिहूया. तर सर्वात मोठा घात कोणता आहे? mचा 3रा घात. त्यानंतर किती आहे? 2 नाही, मग इथं कोणता आहे? 1ला घात आहे, अधिक 5m चा
पहिला घात अधिक 3 म्हणजे शून्य घात. तर पहा, चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने लिहिणं दोन्हीही उत्तर बरोबर आहेत. आता दुसरी पद्धत कसं, तर उलटं लिहायचं. सगळ्यात लहान घात कोणता, दोन्हीपैकी कोणत्याही पद्धतीने लिहिलं तरी चालतं. 3 अधिक 5m अधिक mचा तिसरा घात. बघा लक्षात आलं का, हे उतरत्या क्रमानं आणि हे चढत्या क्रमानं. तसंच आता या ठिकाणी लिहू आपण. सगळ्यात मोठा घात कोणता आहे पहा बरं, तर yचा 5वा घात आहे. तो आपण आधी लिहूया. yचा 5वा घात. 5वा झाल्यानंतर त्याच्यापेक्षा लहान कोणता आहे, दुसरा घात म्हणजे प्लस 2yचा चौथा घात. 5वा घात झाला, चौथा घात. त्यानंतर तिसरा घातही आहे इथं, म्हणून आपण लिहायचं 3yचा तिसरा घात. तिसरा झाल्यानंतर कितवा घात आहे का इथं, दुसरा, मग 2 आहे. मग -yचा दुसरा घात. त्यानंतर -7yचा पहिला घात. पहा सर्व पद आले का बघा, आणि शेवटीला 1/2 हे राहिलं होतं लिहायचं आपलं, तर लिहिलेलं आहे. पहा, हे झालं उतरत्या क्रमानं. आता चढत्या क्रमानं लिहू आपण. तर सर्वात लहान घात कोणाचा आहे, म्हणजे 0 आहे. -1/2. त्यानंतर 0 झाल्यानंतर 1 घात कोणाचा आहे, -7yचा पहिला घात. त्यानंतर पहिला, आता दुसरा घात -yचा दुसरा घात. त्यानंतर अधिक 3yचा तिसरा घात. त्यानंतर अधिक 2yचा चौथा घात अधिक yचा 5वा घात. दोन्ही पद्धतीनं लिहिलेलं उत्तर बरोबर आहे. उतरत्या क्रमाने घाताच्या किंवा घाताच्या चढत्या क्रमाने लिहिलं तरी तुम्हाला ते दोन्ही उत्तर बरोबर आहेत. तर आता मी तुम्हाला सरावासाठी उदाहरण देत आहे. तर कोणत्या बहुपदी रेषीय, वर्ग किंवा घन बहुपदी आहेत हे तुम्ही वर्गीकरण करायचं आहे. तर मी तुम्हाला देतो. 2x दुसरा घात अधिक 3xचा तिसरा घात अधिक 1. तर ही रेषीय आहे, वर्ग आहे की घन आहे ते तुम्ही त्याच्या खाली लिहायचं. 5p दुसरा घात, तर कोणती बहुपदी आहे हे सरावासाठी झालं. त्यानंतर कर्निस्थ 2yचा तिसरा घात -1/2. तर कोणती बहुपदी झाली, तर रेषीय, वर्ग की घन ते लिहायचं. त्यानंतर mचा दुसरा घात अधिक 7mचा तिसरा अधिक 5/2mचा पहिला मायनस कर्निस्थ 3. तर ही कोणती बहुपदी आहे ते तुम्ही खाली लिहायचं. त्यानंतर नुसतं एचा पहिला घात, ए म्हणजे एचा पहिला घात. 6वं 3rचा दुसरा घात. कोणती बहुपदी लिहा, किती सोपं आहे पहा, तुम्हाला एकदम करता येईल. त्यानंतर तुम्हाला प्रमाणरूप पद्धत लिहायची आहे. तर mचा चौथा घात अधिक 3 अधिक 5mचा पहिला घात. तर तुम्हाला हे प्रमाणरूप पद्धतीत लिहायचं आहे. त्यानंतर -7y अधिक yचा चौथा घात अधिक 3yचा 5वा घात अधिक 2yचा तिसरा घात पहा 7y अधिक yचा चौथा घात अधिक 3yचा 5वा घात -1/2 अधिक 2yचा तिसरा घात -yचा दुसरा घात. ही प्रमाणरूप पद्धतीत आणि हे 2 प्रमाणरूप पद्धतीत लिहा. दोन्ही पद्धतीने लिहा. पुढं चलून बेरीज, वजाबाकी वगैरे बहुपदींची करण्यासाठी यांचा उपयोग होणार आहे. अडचण येणार नाही. तर हे सर्वांना समजलेलं असेल. तर यानंतरचा प्रश्न आपण घेऊया. सराव संच 3.1 मधील प्रश्न 7वा आहे. खालील बहुपदी सहगुणक स्वरूपात लिहा. तर तुम्हाला व्यवस्थित सांगतो, तुम्हाला साध्या सोप्या भाषेमध्ये दिलेली बहुपदी आधी प्रथम प्रमाणरूप पद्धतीत आहे का ते चेक करायचं. प्रमाणरूप पद्धतीत म्हणजे घाताच्या चढत्या क्रमानं असो की उतरत्या क्रमानं असो. जर नसेल तर आपण ती मांडणी करून घ्यायची. आता ही xचा तिसरा घात प्रमाणरूप पद्धतीमध्ये नाही. प्रमाणरूप पद्धती म्हणजे काय, तर xचा तिसरा घात. त्यानंतर काय आहे, तर xचा दुसरा घात या ठिकाणी असा पाहिजे होता, पण या ठिकाणी बहुपदीमध्ये नाही. मग काय करायचं, 0xचा दुसरा घात. पहा 3 झाल्यानंतर कितवा घात लिहिला, दुसरा लिहिला. त्यानंतर पहिला घात आहे का, नाही. मग 0xचा पहिला घात आणि 0वा घात म्हणजेच 2. पहा लक्षात आलं का, तिसरा, दुसरा, पहिला आणि 0 घाताच्या उतरत्या क्रमानुसार लिहिलेला आहे.
तर आता याचं सहगुणक स्वरूप पहा कसं. एक्सच्या तिसऱ्या घाताचा सहगुणक काही नाही म्हणजे किती 1 झाला. त्यानंतर एक्सच्या वर्गाचा सहगुणक 0 झाला. एक्सच्या पहिल्या घाताचा सहगुणक 0 झाला आणि -2 हे सहगुणक स्वरूप झालं. त्यानंतर 5y, तर याचंही प्रमाणरूप पद्धतीमध्ये लिहावं लागेल आपल्याला. 5yचा पहिला घात आणि 0वा घात काय नाही म्हणजे 0 घेतला आपण. याचं सहगुणक होईल 5,0. हे सर्वांच्या लक्षात आलेलं आहे. त्यानंतर नंबर 3, 2m चा चौथा -3m चा दुसरा +7. तर हे प्रमाणरूप पद्धतीमध्ये नाही, आधी लिहून घ्या. मग 2m चा चौथा, आता तिसरा घात नाही मग लिहा 0m चा तिसरा घात. त्यानंतर चौथा झाला, दुसरा झाला, चौथा झाला, तिसरा झाला. आता कितवा यायला पाहिजे? दुसरा यायला पाहिजे. या ठिकाणी आहे, घेण्याची गरज नाही. त्यानंतर चौथा झाला, तिसरा घात झाला, दुसरा झाला. आता पहिला घात आहे का बघा बहुपदीमध्ये? नाही. मग +0m चा पहिला घात आणि शेवटीला 7. बघा सर्वांच्या लक्षात आलं का? चौथा घात झाला, तिसरा झाला, दुसरा झाला, पहिला झाला आणि 0वा झाला. जे पद नाही ते आपण 0m चा तो घात घेतलेला आहे. तिसरा नव्हता 0m चा तिसरा, पहिला नव्हता 0m चा पहिला. आता याचं सहगुणक स्वरूप नीट लक्ष द्या. या m च्या चौथ्या घाताचा सहगुणक 2, कॉमा द्या. m च्या तिसऱ्या घाताचा सहगुणक 0, त्याच्यानंतर कॉमा द्या. कॉमा दिला म्हणजे हे वेगवेगळे सहगुणक आहेत. त्यानंतर m च्या दुसऱ्या घाताचा -3, m च्या पहिल्या घाताचा 0 आणि शेवटीला 7. हे मला वाटतं तुमच्या सर्वांच्या लक्षात आलेलं असेल. आता तुम्हाला मी सरावासाठी याच्यावरचे उदाहरण देत आहे. तर काय करत आहे मी? थोडा बदल करतो म्हणजे तुम्हाला अवघड काहीच नाही आहे. तर m चा तिसरा घात आहे, त्या ठिकाणी मी चौथा घात करत आहे आणि हे झालं. किती सोपे पहा. हे प्रमाणरूप पद्धतीत लिहा. त्यानंतर 5y तिसरा घात हे प्रमाणरूप पद्धतीत लिहा आणि सहगुणक स्वरूप लिहा. असेल तर प्रमाणरूप पद्धतीत असेल तर लिहिण्याची गरज नाही, नसेल तर लिहावं लागतं. त्यानंतर 2m चा तिसरा घात, 3m चा 5वा घात अधिक 7 तो येईल तुम्हाला लिहिता. किती सोपं आहे पहा. त्यानंतर प्रश्न 8वा काय आहे? तर या ठिकाणी आपल्याला घातांक रूपात लिहायचं आहे. या ठिकाणी घातांक रूपात होतं, सहगुणक स्वरूपामध्ये लिहिलं. आता प्रश्न 8वा असा आहे की हे सहगुणक स्वरूपामध्ये बहुपदीचं स्वरूप लिहिलेलं आहे, त्यामध्ये आपण घातांक स्वरूपामध्ये लिहायचं आहे आणि x हे चल वापरायचं आहे, दुसरं वापरायचं नाही. आता कसं लिहायचं ते पहा. किती पदं आहेत पहा? 1 2 3, 3 पद आहेत म्हणून काय करायचं? एक पद कमी घ्यायचं. 1 x चा दुसरा, 3 पद आहेत ना, 1 2 3 पद आहेत म्हणून दुसरा घात घ्यायचा. 4 पद असते तिसरा घात घेतला असता. 5 पद असते त्याच्यातलं एक कमी करायचं म्हणजे चौथा घात घेतला असता. प्लस 2x चा पहिला +3. बघा लक्षात आलं का? 1x चा दुसरा, 3 पद आहेत म्हणून दुसरा घात, 4 पद असतील तर तिसरा घात. अगदी बरोबर आहे. आता या ठिकाणी पाहू आपण पद मोजू आपण किती ते. 1 2 3 4 5. 5 पद आहेत म्हणून एक पद कमी करा घात घेण्यासाठी म्हणजे 4 राहिले. 5x चा चौथा घात. बघा लक्षात आलं 4 का घेतलं? हे 5 पद आहेत म्हणून. तुमच्या लक्षात आलं पाहिजे. प्लस 0x चा तिसरा प्लस 0x चा दुसरा प्लस 0x चा पहिला -1. हे तुमच्या लक्षात आलं. आता तिसरा प्रश्न आहे -2 2 -2 2. तर आपल्याला हे घातांक रूपामध्ये लिहायचे. किती पद आहेत? 1 2 3 4. तर आपल्याला काय करायचं? तर एक पद कमी करायचं म्हणजे -2x चा तिसरा, 4 पद आहेत म्हणून तिसरा, प्लस 2x चा प्लस आहे म्हणून प्लस चा वर्ग -2x चा पहिला घात +2. जर मायनस असेल तर मायनस घ्यायचं, नसेल तर प्लस घ्यायचं. तर मला वाटतं हे 3 उदाहरणं तुम्हाला समजलेली असतील. तर मी तुम्हाला काही सर्वासाठी उदाहरण देतो, तुम्हाला करता आले पाहिजेत. तर 1 2 3 या ठिकाणी मी काय केलं? 4 केलं. तर किती सोपं आहे पहा. तुम्हाला आलं पाहिजे करता. त्याच्यानंतर 5
2 3 0 -1 आणि या ठिकाणी -5 करतो. -5 2 3 0 -1 ही घातांकाच्या रूपामध्ये बहुपदी लिहायची, सहगुणकाच्या स्वरूपात येते. त्यानंतर -2 12 +2 आणि -2. पहा -2 12 2 आणि -2 हे तुम्हाला बहुपदी घातांक रूपामध्ये लिहिता आली पाहिजे. तर या ठिकाणी आपण 8 प्रश्न घेतलेले आहेत. तर प्रश्न 9वा राहिलेला आहे, तो कृतयुक्त प्रश्न आहे. हे जर तुम्हाला सर्व समजलेलं असेल तर तुम्हाला निश्चित प्रश्न 9वा हा लक्षात येईल, समजेल.